चहावर चर्चेच्या नवीन सदरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर SM यांना आणि विषय आहे पिकनिक सहल. नमस्कार डॉक्टर SM. नमस्कार रवी सर. आपण पिकनिक या विषयावर बोलणार आहोत. जी आपण पिकनिक अरेंज करतो ह्या पिकनिकसाठी बरीच लोक आवर्जून येतात आणि भागही घेतात, पार्टिसिपेट करतात. पण काही जे मेंबर्स आहेत ते नेहमी पळवाटा काढत असतात. तर ह्याचं काय कारण असावं? आजचा विषय खूपच गमतीशीर आहे. अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत पिकनिक म्हटलं की नुसतं एक्साइटमेंट असतं. म्हणजे उद्या सकाळी जायचं तर आज रात्रीपासून लोकांना झोप लागत नाही. आता तुम्ही जो प्रश्न विचारलास तो की कोणाकोणाची इच्छा असते यायची तर कोणाला यायला जमत नाही, त्याच्या मागची कारणं काय असावी. तर माझं असं प्रामाणिक मत आहे की लोकांना तर एक म्हण आहे मराठीमध्ये, ज्यांच्याकडे चणे आहेत त्यांच्याकडे दात नाहीत आणि ज्यांच्याकडे दात आहेत त्यांच्याकडे चणे नाहीत. चणे म्हणजे याचा माझा बोलण्याचा अर्थ असा की चणे म्हणजे पैसे. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे वेळ नाही आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्याकडे पैसा नाही. तर मला असं वाटतं की बहुतांशी लोक पिकनिकला येत नाहीत बिकॉज ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम. त्यांचे घरातील व्यावहारिक प्रॉब्लेम असतात, जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामुळे लोकांना जमत नाही, सुट्ट्या नाही भेटत. तर मला असं वाटतं की ह्या कारणामुळे लोक येत नसतील. अगदी बरोबर आहे डॉक्टर SM तुमचं. मला हेही विचारायला आवडेल की काही मेंबर्स जे फक्त कंबाईन पिकनिकला येतात पण ते जेव्हा बॉईज पिकनिक असते तेव्हा ते येत नाहीत. तर ह्याचं काय कारण असावं? तर काही लोकांना कंबाईन पिकनिकला आवडते यायला, तर काही लोकांना गर्ल्स आणि बॉईज मिक्स असतील तरच येतात. तर ॲक्च्युली मला असं वाटतं की ज्या लोकांना कंबाईन पिकनिकचं तर ठीक आहे, ते गर्ल्स पिकनिकला पण येतात, म्हणजे त्यांना काहीही चालतं. म्हणजे बॉईज पिकनिक असेल तर आवर्जून जे थोडेसे काय म्हणतात त्याला, थोडे छंदी लोक, छंदी म्हणेन मी, की ज्यांना मस्करी करायला आवडते, ड्रिंक्स करायला आवडतं, असे लोक कंबाईन पिकनिकला पण येतात आणि बॉईज पिकनिकला तर असतात. त्यांचा दरारा असतो. ॲक्च्युली ह्या दराऱ्यामुळे काही लोक बॉईज पिकनिकला यायला घाबरतात, कारण की त्यांना एक इन्सिक्युरिटी असते की ह्याने ड्रिंक्स केल्यानंतर कदाचित माझ्यावरती हल्ला होऊ शकतो किंवा माझा एखादा इंटरव्ह्यू होऊ शकतो. ह्या भीतीने ते येणं टाळतात. ॲक्च्युली मला असं वाटतंय. अगदी बरोबर बोललात डॉक्टर SM. मला आता अशा मेंबर्सबद्दल पण विचारावंसं वाटेल की जे पिकनिकची अरेंजमेंट करतात आणि त्यानंतर जी अरेंजमेंट झालेली असते त्याचं श्रेयही त्यांना हवं असतं. तर अशा मेंबरबद्दल आपण काय म्हणाल? रवी सर, पिकनिक म्हटलं की थोडंसं मॅन मॅनेजमेंट आलंच. खरं तर काही गोष्टी पायलट पिकनिकलाच क्लिअर झालेल्या असल्या चांगल्या असतात. मग अचानकपणे मग धक्का लागतो की बाबा हे कन्सिडर नाही केलं, ते कन्सिडर नाही केलं. मग त्यावेळेस बाकीच्या लोकांची धावाधाव होते शेवटच्या मोमेंटला. अरे ही फॅसिलिटी देणार होते, ती फॅसिलिटी देणार होते, पण ते भेटत नाही. असो, हे सगळं नॉर्मल आहे. पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर पण पिकनिकचं श्रेय घेणं आणि ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर माझं असं मत आहे की आपण जे पायलट पिकनिक काढतो त्यावेळेसच सगळ्याच्या सगळं जे काही माहिती तुम्हाला हवी आहे, नको आहे, ते सगळं विचारपूस करूनच नंतरच पिकनिकचा स्पॉट ठरवावा असं मला वाटतंय. डॉक्टर SM, आता मला अशा मेंबरबद्दल जाणून घ्यायला आवडेल जे जीवाची मुंबई करतात पिकनिकला आल्यानंतर आणि घरी पोचल्यानंतर त्यांच्या जीवाची दुबई होते. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? रवी सर, मुळात पिकनिक म्हणजे मजा मस्ती, हंगामा, दंगा मस्ती हे सगळं आलंच. पण काय काय जे सभासद असतात ते ओव्हर एक्साइटमेंटमध्ये जरा जास्तच करून जातात. ते स्वतःच्या जीवाशी पण खेळतात आणि बाकीच्या मेंबर्सला पण नंतर टेन्शन होऊन जातं. मला सांगणं त्यांना एवढंच आहे की आपण पिकनिकला मजा करायला आलो, कुठली रिस्क घ्यायला आलो नाही. आपल्याला परत घरी आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर जायचं आहे, त्यांच्याबरोबर राहिलेले आपले दिवस त्यांच्याबरोबरच काढायचे आहेत. तर त्यांना कुठलं टेन्शन न देता आपण आपलं एन्जॉयमेंट चालू ठेवावं असं मला वाटतं आहे.
तर आपल्या आनंदाला कुठेतरी मर्यादा घातली पाहिजे आणि पिकनिकसारखीच आनंदीपणे साजरी झाली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर बोलला डॉक्टर एस एम. आता मला अशा सभासदांबद्दल विचारायला आवडेल की जे कंबाईन पिकनिकमध्ये येतात पण ते नेहमी मुलींबरोबर असतात आणि मुलींना काय हवं आणि त्यांच्या काय गरजा आहेत त्या पार पडत असतात, पण मुलांकडे ते ढुंगूनही बघत नाही किंवा त्यांना कोणत्याच गोष्टीचा इंटरेस्ट नसतो मुलांबरोबर बसून 2 शब्द बोलण्याचा. तर अशा सभासदांबद्दल तुम्हाला काय म्हणावंसं वाटेल? बरोबर आहे रवी सर. मी पण असे मेंबर्स बघितलेत की ज्यांना मुलांच्यापेक्षा मुलींचा सहवास जास्त आवडतो, त्यांची काळजी ते जास्त घेतात आणि मुलांना ते दुय्यम दर्जाची वागणूक देतात. तर ही खरोखर चुकीची गोष्ट आहे ॲक्च्युली. पण आमच्या मेडिकल टर्म्समध्ये ॲक्च्युली याला एक काय म्हणतात हार्मोन्सचा प्रॉब्लेम असतो एक. हां, तर ते वयाच्या हिशोबाने ना हार्मोन्स चेंज होतात लोकांचे, त्याच्यामुळे त्यांचं ॲक्च्युली जे लक्ष असतं ते स्त्रियांकडे जास्त असतं. तर माझा एक हे आहे की हा प्रॉब्लेम जर सॉल्व करायचा असेल त्यांना तर माझ्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांना घ्यावा लागेल. तर त्यांनी मला संपर्क करावा, मी त्यांचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व करेन. जरूर डॉक्टर एस एम, आमचे प्रेक्षक जरूर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि DM करतील, कारण की त्यांना तुमच्या सल्ल्याची जरूर गरज भासेल असं मला वाटतं. आता हे जे पिकनिक आपण अरेंज करतो ही किंबहुना व्हॉट्सअप चालू झाल्यापासून सगळेच पिकनिकला आणि सहलीला जातात. तर अशा सभासदांबद्दल किंवा अशा ग्रुपबद्दल आपल्याला काय म्हणावंसं वाटेल? रवी सर, मी आता जो प्रश्न विचारला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि मेंबरचा सहभाग वगैरे, तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने पिकनिकचं जे काय चालू असतं काम, म्हणजे स्पॉट बघणं वाटण्यापासून ते सगळं अरेंजमेंट, तर उंटाळून शेळ्या हाकण्यापेक्षा स्वतः सहभाग घेऊन त्यात काय आपल्याला ॲडिशन करता येईल ते बघायला लागेल सगळ्यांना. तर नुसती बोमाम करून काय होणार नाही. आणि एक हे आहे, 2 प्रवृत्ती असतात. एक तर असतो तो म्हणजे काहीच करत नाही, फक्त त्याला टेन्शन फुल पिकनिकचं, म्हणजे अरे बापरे कधी पिकनिक ठरणार, अरे यार स्पॉट ठरवलं पाहिजे, अरे बापरे आता हे अरे कॉन्ट्रिब्युशन जास्त झालं, हां आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल, आणि फक्त ते एवढं बोलून शांत राहतात, बाकी काय बोलतात, काही म्हणजे काहीच बोलणार. ह्याला काय म्हणतात माहीत आहे ना, ह्याला म्हणतात फिक्र करो या ना करो लेकिन फिक्र का जिक्र जरूर करो. तर अशा लोकांना मला सांगणं आहे की तुम्ही असं हे सगळं करण्यापेक्षा ना प्रत्यक्षात सहभाग घ्या. थोडेसे पैसे खर्च होतील, थोडा वेळ खर्च होईल, पण स्वतः पण असं पिकनिकला जाऊन कॉन्ट्रिब्युशन करा, जाऊन बघा काय चाललंय काय नाही. आणि पिकनिकच्या आयत्या दिवशी बोंबाबोंब नाही करायची की हे पाहिजे होतं आणि ते पाहिजे होतं आणि ते पाहिजे होतं. तर स्वतः सहभाग घ्या आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की नुसतंच बोंबाबोंब करून काय होणार नाही, तर सहभाग महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर डॉक्टर एस एम. मला अशा सभासदांबद्दल विचारायला आवडेल की जी फक्त खाण्याचा विचार करत असतात की काय डिश आहे, कोणत्या प्रकारचं जेवण आहे, व्हेज आहे नॉन व्हेज आहे, याचीच फक्त चौकशी करत असतात. तर अशा सभासदांबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटेल? रवी सर, तुम्ही बरोबर बोललात, हा पण एक हार्मोनल प्रॉब्लेमच आहे. आमच्या मेडिकल टर्म्समध्ये याला बसम्या रोग म्हणतात. म्हणजे नुसता माणूस खात जातो आणि विशेष म्हणजे त्याला ते पचतं. तर हा रोगावरती उपाय काहीच नाही ॲक्च्युली. आपोआप दात पडले की माणूस खायचा थांबणार. हाच एक उपाय, म्हणजे वयोमानाच्या हिशोबाने आपोआप जेवण कमी होणार आणि त्यांचं लक्ष मग दुसरीकडे कुठेतरी डायव्हर्ट होईल खाण्यावरून, बस. तर थोडक्यात कसं आहे, मरेपर्यंत ह्या रोगातून सुटका नाही. थँक्यू डॉक्टर एस एम. तुम्ही माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुमचं मार्गदर्शन असंच सगळ्यांना मिळेल याची आशा बाळगतो. रवी सर, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. जाता फक्त एवढंच म्हणेन की ज्यांना हा हार्मोन्सचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी मला नक्की भेटावं, निसंकोचपणे येऊन माझ्याशी डिस्कशन करावं. मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करेन आणि आशा करतो की पुन्हा एकदा आपण नवीन चर्चेचा विषय घेऊन भेटूच. धन्यवाद. भेटूया पुढच्या चहावर चर्चेच्या सत्रामध्ये. धन्यवाद.